नमस्कार मित्रांनो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराची उष्णता वाढणं, हातापाय जळजळ होणं, नाकातनं रक्त येणं, ॲसिडिटी वाढणं अशा समस्या असतात. या समस्यांसाठी मी एक चांगला उपाय सांगतो, तो म्हणजे गोंदकथिरा. गोंदकथिरा हे ॲस्ट्रागॅलस नावाच्या झाडाच्या खोडातील रसापासून बनलेला एक पदार्थ आहे. याला गोंद म्हणतो, पण हा गोंद नाही आहे. म्हणजे जे आपण लाडवासाठी वगैरे जे डिंक वापरतो, तो डिंक फुलत नाही, हा फुलतो. तो डिंक उष्ण असतो, हा शीतल असतो. गोंदकथिरा हा हायड्रोफोलिक पदार्थ आहे. म्हणजे थोडासा पाण्यात भिजल्यानंतर हा जवळजवळ स्वतःच्या वजनाच्या 20 ते 30 पट पाणी हा शोषून घेतो. घेतल्यानंतर तो एक जेल तयार करतो. ही जेल शरीरात गेल्यानंतर आतड्यातील जो कचरा असतो, आपला जो स्टूल असतो, स्टूल पुढे ढकलण्याचं काम करतो. तसंच गोंदकथिरा आयुर्वेदानुसार हा शीतल आहे. म्हणजे शरीरात आत गेल्यानंतर तो आपल्या शरीरातील पित्त शोषून घेतो, शरीरातील उष्णता शोषून घेतो. त्यामुळे आपलं शरीराचं पित्त शांत होतं आणि शरीराला थंडावा निर्माण करतं. कथिरामध्ये ट्रायगाकॅन्थिन आणि बॅसोरिन नावाचे घटक असतात. हा एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातील साखर ही एकदम न वाढता हळूहळू वाढते. त्यामुळे आपली ऊर्जा दीर्घकाळ टिकते. मधुमेहामध्ये सुद्धा शुगर स्पाइक हा होत नाही. पोटात गेल्यानंतर हा अतिरिक्त पाणी शोषतो. म्हणजे शोषल्यामुळे आपल्या शरीराची जो स्टूल असतो, जी विष्ठा असते, ती नरम होते आणि ती सहज बाहेर पडण्यास सुखकर होतं. तसेच पोटाच्या आतड्याच्या आतल्या भागात हा एक संरक्षक भिंत तयार करतो, एक लेअर तयार करतो. त्यामुळे आपल्याला ॲसिडिटीपासून आराम मिळतो. त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. आपल्या सांध्यांच्या हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम फार महत्त्वाचा घटक असतो. याच्यात कॅल्शियम भरपूर असल्यामुळे याच्या सेवनाने आपल्या हाडांच्या आणि सांध्यांच्या मजबूतीसाठी सुद्धा फायदा मिळतो. कथिरा आपल्या सांध्यांमधील वंगण वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतो. सांध्यातलं वंगण वाढल्यामुळे आपल्याला संधिवात, सांधेदुखी अशा समस्यांमधून सुद्धा आराम मिळतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस बाळंतपणानंतर कथिरा गुण दिला जातो. शरीरातील उष्णता, ॲसिडिटी याच्यासाठी कथिरा हे एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. 2 ते 4 ग्रॅम कथिरा 1 ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजवा. सकाळी तो फुलून 1 ग्लासभर जेल तयार होईल. त्यातून 2 ते 4 चमचे किंवा 1 चमचा आपल्या प्रकृतीनुसार आपण त्याचं सेवन करायचं. सेवन करताना तुम्ही त्याला असंच खाऊ शकतात किंवा सरबत, स्मूदी, उन्हाळ्यात जे काही आपण थंड पदार्थ तयार करतो, त्या थंड पदार्थात किंवा आईस्क्रीम किंवा दही कशातही टाकून तुम्ही त्याचं सेवन करू शकता. त्याच्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता कमी होण्यास खूप मदत होईल. शरीरातली बद्धकोष्ठता नष्ट होईल. वजन कमी होण्यासाठी मदत होईल. साखर मेंटेन करण्यासाठी मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात होणारा जो शरीराला त्रास आहे, तो कमी होण्यासाठी मदत होईल. नैसर्गिक आहे, चांगला आहे, साईड इफेक्ट नाही. नक्की वापरा, फायदा नक्की होईल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या नातेवाईकांना शेअर करा. काही समस्या असतील किंवा काही आपल्या कॉमेंट असतील तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा माझ्या नंबरवर संपर्क करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. गुड बाय.